पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 29 जुलै 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक पहिला, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा अलीकडेच कुठे आयोजित झाली किंवा सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 29 जुलैला. प्रश्न 3, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे लता गुप्ता यांची. प्रश्न 4 पाहूया. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मधील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 5, कोणत्या राज्याने किंवा राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे. प्रश्न 6 पाहूया. 2026 मध्ये 57वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत व राज्यपाल आहेत पुष्पती अशोक गजपती राजू हे. प्रश्न 7, जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पियुष गोयल यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठ्या सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी अलीकडेच कोणत्या देशात पूर्ण झाली? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न 9, कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडेच तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये अल्ट्रासाऊंड सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या संभाव्य उपयोगांचा शोध लावला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू इथे. प्रश्न 10 पाहूया. पंजाब नॅशनल बँकेचे नुकताच भारताचा पहिला बँकेच्या नेतृत्वाखालील क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश सोबत. प्रश्न 11, भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कुठे स्थापन केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 12, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांच्या कड्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस मिशन चे अनावरण अलीकडेच कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नासाने. प्रश्न 13 पाहूया. आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू व आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. प्रश्न 14, कोणत्या देशाला इबोला मुक्त घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे युगांडा देशाला. प्रश्न 15, कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली? तर त्याचं उत्तर आहे बुखारेस्ट विद्यापीठाने. प्रश्न 16 पाहूया. निकोलस ओटामेंडी हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना देशाचा. प्रश्न 17, बांगलादेशाच्या राष्ट्रपती पदाचा नुकताच कोणी राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद शहाबुद्दीन यांनी. प्रश्न 18, मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. लक्षात असू द्या, रेडिओ कॉलर योजना उत्तराखंड राज्याने बसवलेली आहे. प्रश्न 19 पाहूया. भारत औद्योगिक विकास योजना रसायने भव्य रसायने योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 समर्पित रासायनिक उद्याने स्थापन करणे. प्रश्न 20, कोणता देश खलाशांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकाचा झालेला आहे आणि पहिला आहे फिलिपिन्स. प्रश्न 21 तुमच्यासाठी, कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया.
रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवर एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक पहिला, दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 28 जुलैला. प्रश्न 2, जागतिक हिपॅटायटिस दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 जुलैला. प्रश्न 3, खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे केशवचंद्र यांनी. प्रश्न 4 पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या पॅरा शॉटपुट F57 प्रकारात भारताच्या शर्मिला धनखड यांनी कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 5, DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन नक्की करा. प्रश्न 6, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच कोणत्या शहरात आयकर विभागाच्या आयकर सिंधू या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई इथे. प्रश्न 7 पाहूया. भारतीय लष्करासाठी एक स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय काउंटर स्वार्म ड्रोन प्रणाली कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भार्गवस्त्र ही प्रणाली. प्रश्न 8, संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त अलीकडेच आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9 पाहूया. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवली? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशाला. प्रश्न 10, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फिरत्या जलशुद्धीकरण व्हॅनचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे जलयान. प्रश्न 11 पाहूया. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे TK अनिल कुमार यांची. प्रश्न 12, सायबर आर्थिक फसवणुकीसाठी कोणत्या राज्याने अलीकडेच E0 FIR सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने. प्रश्न 13, भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणते घोषित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे सारनाथ, एक प्राचीन बौद्ध स्थळ. प्रश्न 14 पाहूया. व्हीव्स ऑफ इंडिया महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 15, दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 16 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कोणाचा कार्यकाळ अलीकडे 4 वर्षासाठी वाढवण्यात आला? तर तो वोल्कर तुर्क यांचा. प्रश्न 17, गेल्या 21 वर्षात विश्व ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? तर त्याचं उत्तर आहे अनाहत सिंग. प्रश्न 18 पाहूया. अमेरिकेने कोणत्या देशासोबत शांततापूर्ण नागरी अणुसहकार्यासाठी 123 करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया सोबत. प्रश्न 19, कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे स्पेन या देशाने. प्रश्न 20 पाहूया. चिनार बुक फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. मीराबाई चानूने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.